नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पवन थोरा. आज आपण बाबुळखडा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या आजूबाजूला पाहत असाल तुम्ही ऊसाचं या ठिकाणी पीक आहे आणि हा ऊस आपण एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड आणि सिंजेंटा फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी ज्ञानेश्वर कडू यांच्या शेतावरती आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये बेनं दिलेलं होतं. हे या प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपण जे बियाणं दिलेलं आहे ते नर्सरीमध्ये तयार केलेलं आपण त्यांना सीडलिंग दिलं होतं, बेनं दिलं होतं. त्याचा आपण आज फायदा आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या पद्धतीने हे 3 ते 4 महिन्याचं पीक, याचं जर आपण ओव्हरऑल ग्रोथ पाहिली किंवा याचा जर वाढीचा जो टप्पा पाहिला तो अतिशय चांगल्या पद्धतीचा टप्पा आहे. आपल्याला आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरीला माती लावलेली आहे आणि या ठिकाणी याचे जे काही फुटवे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे फुटवे आहेत आणि विशेषतः या संपूर्ण पिकामध्ये कुठल्याही पद्धतीचं मर किंवा डोळा जाणे हे झालेलं नाही. कारण असं आहे की आपण दिलेले पिकं हे नर्सरीतून त्यांना आपण बियाणं रोपं उपलब्ध करून दिले होते आणि चांगल्या पद्धतीचे रोपं दिले होते. त्याचबरोबर या पिकामध्ये आपण सोलर ट्रॅप याचाही वापर केलेला आहे. याचा वापर आपण या ठिकाणी याच्यासाठी केलेला आहे की आत्ता सध्याच्या पिकामध्ये याच्यावरती जर काही कीटक असतील तर त्याच्याकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर आपण वेगळे चिकट सापळे सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल आपण आपल्या प्रात्यक्षिक क्षेत्राची काळजी घेत असतो आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण अशा पद्धतीचं तंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या शेतावरती वापरावं आणि याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा. कारण ऊस पिकामध्ये आत्ताच्या घडीला आपण असं पाहतो की बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं टन्नेजचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि याचं मुख्य कारणच हे काय की लागवडीची योग्य पद्धत नाहीये. तर आपण लागवडी व्यवस्थापनापासून तर पुढे पीक व्यवस्थापनाचं, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन, हे संपूर्ण व्यवस्थापन शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतो. तर याचा परिपाक म्हणून हे पीक या ठिकाणी उत्तम स्थितीमध्ये आपल्याला दिसून येतं. तर माझ्या आजूबाजूला तुम्ही हे हिरवगार पीक आहे, याचा संपूर्ण हवामानपूरक शेती याशी संबंधही आपण जोडला गेलेला आहे. हवामानपूरक जर शेती करायची असेल तर शेतकरी बंधूंनी अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये सुद्धा अवलंबावं आणि अधिकचं उत्पन्न कसं येईल किंवा त्याच्यामध्ये आपण फायद्याची शेती कशी होईल याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे. धन्यवाद. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू